सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची शतकाकडे वाटचाल सुरू आहे। पुणे जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये तसेच उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेल्या पावसामुळे दौंडवरून जे काही उजनीमध्ये आवक येते त्यामध्ये सातत्यानं वाढ होते आहे आणि जून महिन्यामध्येच सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेलं उजनी धरण हे 75% इतकं भरलं असून त्यामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं कालपासून उजनी धरणातून हे भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून सुरुवातीला तो विसर्ग हा 10,000 क्युसेक्स इतका करण्यात आला होता। रात्री तो विसर्ग वाढवून 15,000 क्युसेक्स करण्यात आला आणि त्यानंतर तो विसर्ग आता वाढवण्यात येणार असल्याची माहितीही या ठिकाणी प्रशासनाकडून मिळते आहे। ज्या पद्धतीनं उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं जातं आहे त्याच पद्धतीनं कॅनॉलला सुद्धा पाणी या ठिकाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे। आज सकाळी 11 वाजल्यापासून उजनी धरणातून मुख्य कॅनॉलसाठी 500 क्युसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे। काही लोकप्रतिनिधींनी उजनी धरणातून जे भीमा नदी पाणी सोडलं जाते ते पाणी भीमा नदी ऑलरेडी आहेच, मात्र कॅनॉलमध्ये सुद्धा पाणी सोडण्याची मागणी केली होती आणि त्याच पद्धतीनं आता पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं भीमा नदी बरोबरच आता कॅनॉलाही पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे आणि त्याच पद्धतीनं मुख्य बोगद्यामध्ये सुद्धा पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळते आहे। आज दुपारी 12 वाजताची जर उजनी अपडेट आपण पाहिली तर आज दुपारी 12 वाजता उजनी धरणामध्ये दौंडवरून जो काही विसर्ग येतो तो दौंडमधून येणारा विसर्ग हा 31,482 क्युसेस इतका असून एकूण पाणीसाठा हा 103.50 TMC झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा 39.85 TMC झाला। तर धरणाची टक्केवारी पाहायला गेली तर धरणाची टक्केवारी हे 74.38% इतकं भरलंय। त्यामुळे आता उजनी धरण हे लवकर शतक ठोकणार आहे, कारण दौंडवरून जी आवक येते ती आवक त्या पद्धतीनं 30,000च्या आसपास जरी असली तरी उजनी धरणाची टक्केवारी ही वाढते आहे। त्यामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून हे पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे। तुर्ताची अपडेट एवढीच की उजनी धरणातून भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आणि कॅनॉलला सुद्धा या ठिकाणी पाणी सोडण्यास